हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया पॅडागॉजी ऑफ इंग्लिश, जो काय आपला 19/12/2024ला जो एक्झाम झाली डिसेंबर 2024ची, म्हणजे आत्ता जो पेपर झाला त्याचा सेकंड इयरची जी काही क्वेश्चन पेपर आहे ते इथे या ठिकाणी डिस्कस करूया. 20 मार्काचा पेपर होता. ठीक आहे, सगळ्यात पहिला क्वेश्चन होता 4 मार्क्ससाठी. त्यामध्ये पहिलं विचारलं होतं फिल इन द ब्लँक्समध्ये द ब्लू प्रिंट इज अ डॅश डॅश डायमेन्शनल चार्ट. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 3 डायमेन्शनल 3D चार्ट असं कशाला म्हणतात, संविधान तक्त्याला म्हणतात. ठीक आहे, सेकंड आहे द 5E लेसन प्लॅन कन्सिस्ट इंगेजिंग, एक्सप्लेनिंग, एक्सप्लोरिंग, इलॅबोरेटिंग अँड इव्हॅल्युएट किंवा मग इव्हॅल्युएशन जरी लिहिलं तरी याचे इथे मार्क्स मिळणार होते. ठीक आहे, त्यानंतर मॅच द फॉलोइंग दिलेलं होतं. ग्रुप ए आणि बी दिलेलं होतं. पहिलं आहे होम असाइनमेंट कधी दिलं जातं, लास्ट स्टेप ऑफ द लेसन प्लॅनची जी काही लास्ट स्टेप आहे त्याच्यासाठी आपण होम असाइनमेंट देत असतो. सेकंड आहे प्रिंट मटेरियल काय आहे, तर रेफरन्स बुक जे आहे म्हणजे प्रिंट केलेलं असणार आहे, जसं की हे क्वेश्चन पेपर जे आहे ती प्रिंट मटेरियल आहे. ठीक आहे, तर हे असं यांचं जे काय होतं ते होतं. ठीक आहे, मॅच द फॉलोइंग. नेक्स्ट क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये 60 ते 80 शब्दांमध्ये आपल्याला आन्सर लिहायचं होतं. 6 मार्क्सचा इथे प्रश्न होता. 2 मार्क्सला सगळे मिळून 6 मार्क्सला प्रश्न होते. याला हे काही ऑर नव्हता. पहिला क्वेश्चन होता राईट द डिफरन्स बिटवीन ओरल अँड रिटन कम्युनिकेशन काय आहे ते या ठिकाणी लिहायचं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओरल आणि रिटन कम्युनिकेशन काय आहे. कम्युनिकेशनची डेफिनेशन लिहायची होती. त्याच्यामध्ये ओरल आणि रिटन कम्युनिकेशन काय आहे त्याचं एक्झाम्पल देऊन जरी लिहिलं तरी त्या ठिकाणी 2 मार्क्स मिळणं एकदम इझी आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन होता राईट एनी 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ CCE कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे, ज्याला आपण सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणतो. ठीक आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला 4 ॲडव्हान्टेजेस जे आहे ते लिहायचे होते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन होता हाऊ ब्ल्यू प्रिंट इज युजफुल फॉर टीचर. एनी 4 पॉईंट 4 पॉईंट लिहायचे होते. ब्ल्यू प्रिंट जे आहे संविधान तक्ता का गरजेचा आहे शिक्षक म्हणून, तर ते त्या ठिकाणी लिहायचं होतं. संविधान तक्ता का गरजेचा आहे ज्याच्यावरून आपण मुलांचे जे काही मार्क्स आहे ते इव्हॅल्युएट करू शकतो, व्यवस्थितपणे आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी संविधान तक्ता गरजेचा आहे आणि अजूनही भरपूर पॉईंट त्यामध्ये येतात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 120 ते 160 शब्दात उत्तर लिहायचं होतं. 6 मार्क्सला प्रश्न होता. 2 प्रश्न या ठिकाणी लिहायचे होते, म्हणजे प्रत्येकी 3 मार्क्सला एक प्रश्न होता आणि दोघांनाही ऑर क्वेश्चन होते, त्यामुळे इथे गडबडायचं बिलकुलही काम नव्हतं. ठीक आहे, पहिला क्वेश्चन होता हाऊ इज द लेसन प्लॅन इम्पॉर्टंट फॉर टीचर. एक्सप्लेन, लेसन प्लॅन का गरजेचं आहे टीचरसाठी आणि ते एक्सप्लेन करायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर त्याला ऑर क्वेश्चन होता विच फॅक्टर विल यू कन्सिडर व्हाईल मेकिंग अ इयर प्लॅन. कोणत्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करू शकतात वार्षिक नियोजन करण्यासाठी. ठीक आहे, जो तुम्हाला इझी वाटेल तो या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता. सेकंडमध्ये दिलेलं होतं एक्सप्लेन द फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग लँग्वेज कॉम्पिटन्सी. जी काय लँग्वेज कॉम्पिटन्सी आहे त्यावर कोणते फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात ते लिहायचं होतं. आणि त्याला ऑर क्वेश्चन होता कम्युनिकेशन इज अ 2 वे प्रोसेस. जी काय डायग्राम आहे त्या डायग्रामनुसार तुम्हाला दाखवायची होती. डायग्राम आपल्याला माहिती आहे का, हे सेंडर आहे आणि इकडे रिसिव्हर असतो, मध्ये असतं मॅसेज, इकडे असतं मीडियम. ठीक आहे, त्यानंतर इकडे परत मॅसेज आणि इकडे मीडियम मध्ये लिहायचं होतं कम्युनिकेशन, किंवा नसतं लिहिलं तरी चाललं असतं, काही अडचण नाही. ही जी डायग्राम आहे त्यानुसार तुम्हाला इल्युस्ट्रेट करून त्या ठिकाणी कम्युनिकेशन काय आहे त्याचे टाईप लिहिले असते तर तुम्हाला 3 मार्क्स इथे मिळणार होते. ठीक आहे, त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन दिलेला होता. त्या ठिकाणी लिहायचं होतं 200 ते 250 शब्दांमध्ये उत्तर. 4 मार्क्सला एक क्वेश्चन होता, म्हणजे 2 क्वेश्चन होते. ऑर क्वेश्चन दिलेला होता दोघांनाही आणि एकच क्वेश्चन कंपल्सरी होता, म्हणजे कोणताही एक 4 मार्क्ससाठी दिलेला होता. पहिलं होतं इलॅबोरेट द ऑब्जेक्टिव्ह टू बी कन्सिडर टू डेव्हलप लिसनिंग अँड स्पीकिंग ऑफ युअर स्टुडंट फॉर स्टुडंट स्टँडर्ड 6th and 7th जे काही स्टुडंट आहे त्यासाठी तुम्ही कोणते लिसनिंग आणि स्पीकिंग जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्यासाठी काय कन्सिडर करू शकतात ते ऑब्जेक्ट जे आहे त्या ठिकाणी लिहायचे होते. त्याला ऑर क्वेश्चन होता प्रिपेअर अ चार्ट ऑफ अ इन्स्ट्रक्शन मटेरियल अँड राईट द ॲडव्हान्टेजेस. चार्ट करून लिहिलं असतं किंवा मग एकाखाली एक जे काही इन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, ऑडिओ एड्स असतील, व्हिज्युअल एड्स असतील किंवा ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, 3 टाईप आहे. ठीक आहे, तर ते त्या ठिकाणी लिहायचं होतं आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे ते या ठिकाणी लिहायचं होतं. अशा प्रकारे ही जी काही S6ची आपली जी काही क्वेश्चन पेपर होती ती होती, इझी होती. 10 मार्क्सला पासिंग आहे. 10 मार्क्स आरामशीर पडायलाच पाहिजे, काहीही अवघड त्या ठिकाणी नव्हतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर आपण डिस्कस केली. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जी कोणती वाटेल ती आपण या ठिकाणी डिस्कस करून
घेऊया. आय होप की तुम्हाला पेपर छान गेलेला असावा. ठीक, तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.